सध्या स्थानिक निवडणुकांमध्ये काय मोठ्या घडामोडी घडताय आपण जाणून घेऊयात या बातम्यांमध्ये। पवार कुटुंबात लगीनघाई असताना युगेंद्र पवार आणि अजित पवार निवडणुकीच्या प्रचारांमध्ये व्यस्त। आगामी नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमुळे पवार कुटुंबियांकडून आधी लगीन कोंढाण्याचं। पुणे महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीवरून गोंधळ। मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा, निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला हे आदेश। नागपूरच्या सावनेरमधून उच्च शिक्षित महिलांची राजकारणामध्ये पहिली इनिंग। इंजिनियर एमबीए शिक्षिका असलेल्या उमेदवार संजना मंगळे सावनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात। संजना मंगळे यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। लोणावळ्यात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। भाग्यश्री जगतापांकडून फळ विक्री करता निवडणुकीचा प्रचार। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीत बंगाली नागरिकांची नावं। शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदार यादीवर आक्षेप। एकाच घरात 50 ते 60 मतदार प्रभागाचा लोकसंख्या कमी, मतदान जास्त असल्याचा दावा। जिंतूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगला तर भाजपचे जिंतूर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा ई-रिक्षातून प्रवास करत प्रचार। नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद। एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केला। काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कमिटीचे अधिकृत उमेदवार ठरले। तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराज यांची निवडणुकीतून माघार। पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार। भाजपने उमेदवारी डावलली, त्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये गेलेल्या मसळ्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवकांची स्वागत रॅली। शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळली। अनगरमध्ये जल्लोष। राजन पाटील समर्थकांकडून अनगर नगरपंचायतींसमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी। 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीची आता चौकशी। घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कार्यालयामध्ये ऑरीची चौकशी। ड्रग्जच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन ड्रग्जचं सेवन केल्याचा ऑरीवरती आरोप। 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी आणि मोलॅसेसवरील 50% निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाचे साखर उद्योगातून स्वागत। या निर्णयामुळे साखरेचे दर स्थिर राहण्याबरोबरच या उद्योगाची आर्थिक स्थिती सावरण्यास मदत होणार। साखर कारखानदारांची प्रतिक्रिया। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील तापमानामध्ये वाढ। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचाही अंदाज। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये बांधण्यात आलेल्या 34 उड्डाणपूल देखभालीसाठी महापालिकांकडे हस्तांतरित केले जाणार, तर राज्य सरकारचा हा निर्णय 7 दिवसांमध्ये एमएसआरडीसीकडून हस्तांतरण। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार। राज्याच्या गृह विभागानं 7 ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवली। नवे पोलीस महासंचालक कोण याची चर्चा सुरू। सडकोकडून 4508 घरांची विक्री। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिलं जाणार। सडकोच्या संकेतस्थळावरती 21 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील। पात्र अर्जदारांना 28 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपासून पसंतीची सदनिका निवडता येईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून 25 डिसेंबरला पहिल्या विमानाचं उड्डाण। त्या अनुषंगानं विमानतळ व्यवस्थापनाकडून उड्डाणाविषयी तयारी सुरू। जर्मन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळावरती रंगीत तालीम। बदलापूर ते कर्जतपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ही मोठी घोषणा। आणि आता बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीमध्ये। माझगाव आणि वरळी परिसरातील हवेची वाईट श्रेणीमध्ये नोंद। रात्री 10 वाजेनंतर हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये। सकाळच्या वेळेसही मुंबईला प्रदूषणाचा विळखा। मध्य रेल्वेकडून लोकल डब्यांच्या संख्या 12 वरून 15 करण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यात 20 लोकल गाड्या 15 डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जातील। 4.67 कोटींची निविदा जाहीर। राणीच्या बागेत शक्तिवाघाचा मृत्यू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। शक्तिवाघ काही महिन्यांपासून निरोगी। आरोग्य तपासणीचा काही प्रश्नच नाही। प्रशासनाचं यावरती स्पष्टीकरण। पुण्याच्या वडगाव खुर्द भागामध्ये मात्र लढाऊ विमानांच्या खिरट्या। लोकवस्तीतून 1 तास लढाऊ विमानांच्या खिरट्या। नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण।
मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये दरवाजामध्ये लटकत तरुणांची जीवघेणी नशा, तर सोशल मीडियावरती या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल. रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, संबंधितांची ओळख पटवून कठोरात कठोर कारवाई करणार अशी प्रवाशांची मागणी. पुणे शहरातील 323 गणेश मंडळांना पोलिसांची नोटीस. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता ही नोटीस. मुंबईमधल्या कुर्ला परिसरातील मिनी जेजुरी म्हणून प्रख्यात असलेल्या सोमेश्वर खंडोबा जागृत मंदिरामध्ये चंपाषष्ठीची धूम. हजारो भक्तांची दर्शनासाठी रांग. मंदिरामध्ये विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.